नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज दिनांक 14 जून 2026ला जो MPSC गट बचा पेपर झालेला आहे संयुक्त पूर्वपरीक्षेचा, या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे 20 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्या 20च्या 20ही प्रश्नांचे मित्रांनो अचूक अशी उत्तरसूची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापासून कधीही मिस होणार नाही. तर मित्रांनो, आज जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधले 20 प्रश्न अचूक मी तुम्हाला या ठिकाणी त्यांची उत्तरे सांगणार आहे. तरी पण तुम्ही चेक करून घ्या आणि तुमचे कोणते प्रश्न बरोबर आहेत किंवा तुमचे किती प्रश्न चुकले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पडताळणी करू शकता. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्न आहे माझ्याकडे 81 नंबरला प्रश्न आलेला आहे. एका आयताकृती पट्ट्याची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेमीने मोठा आहे, तर त्या पट्ट्याची किंवा पट्टीची परिमिती किती? ओके, तर या ठिकाणी परिमितीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, 98 सेंटीमीटर ही त्याची परिमिती असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला होता, दोन संख्या 5ला 7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळविले तर त्याचे प्रमाण 7ला 9 होते. मूळ दोन संख्यांमधील फरक किती? तर मूळ दोन संख्यांमधील या ठिकाणी आपल्याला फरक विचारलेला आहे. तर त्या मूळ दोन संख्यांमधील फरक आहे मित्रांनो 12. पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा, दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 32 तासामध्ये ती व्यक्ती पूर्ण करणार आहे. किती? 32. त्याच्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा, रणधीरजवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% जसे सरळ व्याज दराने गुंतवतो, तर उर्वरित रक्कम स्कीम बी मध्ये 8% जसे सरळ व्याज दराने गुंतवतो. जर त्याला 1 वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळते तर त्याने स्कीम बी मध्ये किती रुपये गुंतवले किंवा त्याची स्कीम बी मधली गुंतवणूक किती आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 किती? 7,000 रुपये. किती? त्याने बी मध्ये 7,000 रुपये गुंतवलेले आहेत, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आयताची रुंदी ही 28.4/7 कमी करावी. ठीक आहे. 28.4/7 कमी करावी. त्यानंतरचा आहे प्रश्न मित्रांनो, टीना हिने काही आंबे खरेदी केले. त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले होते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे तिने बाजारातून 250 आंबे खरेदी केले होते. किती? 250 आंबे तिने खरेदी केले होते. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो. बघा, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकाला काय करतो तर 10% सूट देतो, तरीही त्याला 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत ही 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती रुपये किमतीला खरेदी केली असेल? तर त्या वस्तूची मित्रांनो खरेदी किंमत काढा, असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत आहे पर्याय क्रमांक 1, 540 रुपये. किती? 540 रुपये. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा, या ठिकाणी सोडवा. सरळ प्रश्न आहे या ठिकाणी, परंतु तो वर्गमुळात दिलेला आहे. वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 245 ब्रॅकेट कंप्लीट आणि भागाकाराचा चिन्ह देऊन पुन्हा ब्रॅकेटमध्ये वर्गमुळात 320 मायनस वर्गमुळात 180 अशा प्रकारचे या ठिकाणी समीकरण आहे आणि हे सोडवायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 5 एवढी उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा,
दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर प्रति तास व 76 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी काढा, असं या ठिकाणी प्रश्न होता. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 200 मीटर ही त्या वेगवान गाडीची लांबी असणार आहे. किती? 200 मीटर. त्यानंतरचा प्रश्न बघूया. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 रुपयेमध्ये करतो व ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली किंमत किती आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी वस्तूची मार्क केलेली म्हणजे छापील किंमत किती, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 1600 रुपये त्या वस्तूची छापील किंमत असणार आहे किंवा मार्क केलेली किंमत असणार आहे. चला, त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा. खालील दोन विधानापैकी एक प्रतिपादन एक कारण असे दोन दिलेले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांमधील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायामधून या उत्तरामधून शोधा. पहा, प्रतिपादन ए, कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते, आणि कारण दिलेलं आहे गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात. अगदी सोपा प्रश्न आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया कोणाकोणाला या अगदी सोप्या प्रश्नाचं उत्तर येते. कारण मित्रांनो, या ठिकाणी हा गणित सोडवण्याचा किंवा बुद्धिमत्तेत जास्त ताण देण्यासारखा उदाहरण नाही आहे. अगदी सोपा उदाहरण आहे. त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती उमेदवारांना या प्रश्नाचं उत्तर देता येते. चला, त्यानंतर बघा, या ठिकाणी एक असा प्रश्न आहे. एका शाळेमध्ये ABCDE आणि F अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आता मित्रांनो, हा प्रश्न न वाचता आपण याचं डायरेक्ट उत्तर सांगतो, ठीक आहे? कारण प्रश्न वाचायला गेला तर भरपूर उशीर होतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहास. पर्याय क्रमांक 1. काय विचारलं आहे शेवटी? सीचा अनिवार्य विषय कोणता आहे? तर या ठिकाणी सीचा अनिवार्य विषय आहे इतिहास. काय आहे? इतिहास. त्यानंतरचा प्रश्न बघा, तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. जर बेरीज म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार, आणि भागाकार म्हणजे वजाबाकी, आणि वजाबाकी म्हणजे बेरीज, तर मित्रांनो 231 गुणिले 11 अधिक 23 वजा 82 भागिले 40 ची किंमत किती? तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला चिन्हांचं अदलाबदल करायची आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला चिन्ह बदलले दिसत आहेत, ठीक आहे? म्हणजे ते काय होणार आहे, तर 231 भागाकारामध्ये 11, गुणाकारात 23, अधिक 82 आणि वजा 40 अशी या ठिकाणी ते मांडणी होणार आहे. तर मित्रांनो, या मांडणीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय? पर्याय क्रमांक 3, 225 हे याचं उत्तर आहे, ठीक आहे? किती? 225. त्यानंतरचा बघा, या ठिकाणी वेन आकृतीवरचा सोपा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, खालीलपैकी कोणती वेन आकृती दिलेल्या 3 वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते? म्हणजे याच्यासाठी अचूक असणारी आकृती बघा, चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. यासाठी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसणार आहे. कोणती? पर्याय क्रमांक 3, एककेंद्री 3 वर्तुळे. चला, त्यानंतरचा प्रश्न बघूया. पहा, या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे. 2x अधिक 3y बरोबर 118 आणि 2x मायनस 3y बरोबर -62. तर yची किंमत किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. yची किंमत आहे 30, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघूया. चोर एका घरात त्याची लूट लपवतो, म्हणजे चोरून आणलेली वस्तू लपवतो असं म्हणायला हरकत नाही. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर गेला. आता मित्रांनो, हा प्रश्न पूर्ण न वाचता मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगतोय, कारण आपण या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. तर मित्रांनो बघा, त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल पुन्हा असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 किलोमीटर त्याला चालावं लागणार आहे चोराला. किती? 3 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा. अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे? तर प्रत्येक वेळी 1 ने कमी होणारी जी अक्षर मालिका आहे ही आहे पर्याय क्रमांक 4, FLQUXZ. या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही ह्या सर्व अक्षरांचे क्रमांक लिहून बघू शकता. प्रत्येक अक्षरामध्ये फरक जो आहे तो 1 ने कमी होत गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी राहिली. घरून निघाल्यानंतर ती 2 वेळा डावीकडे
एक वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड किंवा चेहरा कोणत्या दिशेला होता? अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा. आपल्याला या ठिकाणी 2 वेळा डावीकडे आणि 1 वेळा उजवीकडे फिरवल्यानंतर सहज आपल्या लक्षात येऊन जाईल की तिचा चेहरा कोणत्या दिशेला होता. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर आहे तिचा चेहरा जो सुरुवातीला आहे तो पश्चिम दिशेला होता. कोणत्या दिशेला? पश्चिम दिशेला होता. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा 38 आणि 72 ह्या दोघांमधला फरक आहे त्या आणि 87 आणि 137 ठीक आहे. ह्या दोघांमधला फरक याच्या दुप्पट केली आहे. म्हणजे 38 आणि 72चा फरक मित्रांनो बघा 34 आहे. ह्या 34च्या डबल 68. या ठिकाणी 50 फरक आहे. 50च्या डबल 100 आणि 30 आणि 54मध्ये 24चा फरक आहे. तर 24च्या डबल किती? 48. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दुसरा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल बघा किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा. 14, 27, 44 प्रश्नचिन्ह 90 आणि 119 आणि इकडे 152 आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्याला सहज लक्षात येईल की 14 आणि 27मध्ये कितीचा फरक आहे? तर 13चा. नंतर 17चा फरक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही फरक काढत गेलात तर मित्रांनो ह्या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 65 ही याची योग्य उत्तर येते. काय? तर जो प्रश्नचिन्ह आहे किंवा जो रिकामी चौकट आहे त्या रिकाम्या चौकटीमधील उत्तर काय असणार आहे? 65 ही उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आज जे MPSC गट ब मार्फत जी परीक्षा घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेतील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील 20च्या 20ही प्रश्नांची या ठिकाणी आपण अचूक ॲन्सर की सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या प्रश्नावर आक्षेप असेल किंवा कोणत्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडून चुकीचं सांगितलं आहे असं वाटत असेल तर मित्रांनो निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं सांगितलं आहे, हे उत्तर चुकीचं आहे असं तुम्ही बिनधास्त सांगू शकता. मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा